असं आहे की आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नागपूर शहराचे अध्यक्ष आणि सन्माननीय नगरसेवक महानगरपालिकेचे यांना आज त्यांच्या दुनेश्वर पेठेचा जो मतदारसंघ आहे तिथे एक ॲक्सिडेंट झाला। त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं ते ॲक्सिडेंट झाला आणि ज्या पद्धतीने तिथं रस्त्याची अवस्था होती त्याच्यासाठी सर्व कार्यकर्ते तिथे जमले होते की या ठिकाणी वारंवार ॲक्सिडेंट होतात आणि म्हणून डिपार्टमेंटच्या लोकांना तिथे बोलावलं पाहिजे। अशा अनेक घटना तिथे होतात, त्याच्यामुळे या ठिकाणी डिपार्टमेंटच्या लोकांना बोलावलं पाहिजे। त्यासाठी आंदोलन करत होते, पण हे आंदोलन चिरडण्यासाठी जे काही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून किंवा जे पालकमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आमच्या पक्षाचे अध्यक्ष आणि जवळजवळ 6-7 कार्यकर्त्यांवर त्यांना कारवाई करण्यात आली आणि त्यांना अटक करण्यात आली। आता अटक करून त्यांना कोर्टात आणलेलं आहे। पण अशा पद्धतीने आपल्या जो त्यांच्या दरवेळेस ज्या मतदारसंघातून ते निवडून येतात तिथे जर एखादी घटना झाली आणि त्या कुटुंबाला जर न्याय द्यायचा असेल तर त्याच्यासाठी जर ते रस्त्यावर आले आणि त्या पद्धतीनं न्याय द्यायचा त्या कुटुंबाला प्रयत्न त्यांनी केला, पण ज्या पद्धतीचं झुंडशाहीचं राजकारण चाललं आहे त्यानिमित्तानं त्याला तिथे अटक करण्यात आली। बाकीसुद्धा 5-6 लोकांना अटक करण्यात आली आणि आता त्यांना कोर्टात आणलेलं आहे आणि आता कोर्टामध्ये जामिनासाठी आमचा वकील त्यांच्या माध्यमातून उभा आहे। 100% दडपशाही चालू आहे। अशा पद्धतीनं जर कोणाला न्याय द्यासाठी जर सडकेवर येत असेल तर त्याला अशा पद्धतीनं अटक करून 5-6 लोकांना अटक करून तुरुंगात टाकणं म्हणजे ते देवेंद्र फडणवीस साहेब बोलले होते ना की कोणी काही बोललं तर झोडून काढा, अशातला प्रकार आहे। या प्रकारात खरंच 353 लावण्याची गरज होती का? असं आहे 353 किंवा आताचा जो नवीन 132 तिथे 353 किंवा आताचा 132 लावण्याची आवश्यकता नव्हती। एखाद्या ऑफिसमध्ये आपण गेलो, सरकारी ऑफिसमध्ये गेलो, तिथे तर काही तोडफोड केली तर अशा वेळेस जनरली 353 किंवा आताचा 132 लावतात। पण एखाद्या कुटुंबाला जर न्याय द्यासाठी जर कोणी रस्त्यावर येत असेल आणि आंदोलन करत असेल तर त्याच्यावर असं कडक कलम लावून त्याला संपूर्ण 6-7 लोकांना आमच्या राष्ट्रवादीच्या जेलमध्ये टाकणं ही दडपशाही आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।